डॉक्टर, आय लिव्ह इन अ जॉइंट फॅमिली. मागच्या आठवड्यात एक 40 वर्षाच्या आय-टी मॅनेजर माझ्याकडे आपल्या पिरियड्स रिलेटेड कंप्लेंट घेऊन आल्या होत्या. नेहमीप्रमाणे हिस्ट्री घेता-घेता मी त्यांना विषय जो आहे तो इंटिमेसीकडे गेला. म्हणजे मी त्यांना विचारलं, की "काय फ्रिक्वेन्सी असते? तुम्हाला काही पेन किंवा डिस्कम्फर्ट तर नाही ना?" त्यावरती त्या थोड्या थांबल्या आणि एक सार्कॅस्टिक स्माईल देत त्यांनी मला म्हटलं, की "डॉक्टर, आय लिव्ह इन अ जॉइंट फॅमिली." विषय काय आहे ते मला समजून घ्यायचं होतं म्हणून मी त्यांना विचारलं, की "थोडं एक्सप्लेन करता का? तुम्हाला काय म्हणायचं आहे एक्झॅक्टली?" त्यांनी सांगायला सुरुवात केली. लग्नाला 17-18 वर्ष झाले, 2 मुलं आहेत आणि आम्ही सासू-सासरे असे सगळे आम्ही एकत्र राहतो. माझं माझ्या सासू-सासऱ्यांवर खूप प्रेम आहे. म्हणजे ते मला माझ्या मुलीसारखं जपतात आणि मी सुद्धा त्यांना माझ्या आई-वडिलांप्रमाणेच काळजी घेते. पण जेव्हा विषय फिजिकल इंटिमेसीचा येतो, तेव्हा घरात सतत कोणी ना कोणी असल्यामुळे आम्हाला तेवढं कम्फर्टेबल वाटत नाही किंवा ते आमच्यासाठी एक मोठं चॅलेंज होऊन बसतं. नवऱ्याचे एक्सप्रेशन्स चेंज होत होते आणि त्यांनी मध्येच ब्रेक केला आणि म्हटलं, "अगं, पण आपण महिन्यातनं 2-3 महिन्यातनं एकदा बाहेर फिरायला जात असतो." त्यावरती त्या म्हटल्या, "हो, पण बाहेर जाणं वेगळं आणि घरात हा कम्फर्ट एक्सपिरियन्स करणं वेगळं." मी त्यांना म्हटलं, "हो, लेट हर स्पीक." सो त्या म्हटल्या, "डॉक्टर हे बघा, माझं असं काही म्हणणं नाही आहे, की मला वेगळं राहायचं आहे किंवा आय डोंट वॉन्ट टू स्टे विथ माय पेरेंट्स. पण मला असं वाटतं, की महिन्यातनं 1 दिवस हा आमचा असावा. जेव्हा घरात कोणीच नसेल आणि मग आम्हाला तो क्वालिटी टाईम स्पेंड करता येईल. बाहेर हा क्वालिटी टाईम आपण नाही स्पेंड करू शकत." सो विषय समजून घेत मी म्हटलं, "ओके." आणि त्यांची मग फिजिकल एक्झामिनेशन झालं, मेडिसिन्स लिहून दिले आणि काउन्सिलिंगच्या वेळेस त्यांच्यासोबत त्यांच्या हसबँडचं पण काउन्सिलिंग मी केलं, की "हे बघा, हा जर प्रॉब्लेम असेल, तर आपण त्याचं सोल्युशन पण काढणं गरजेचं आहे. आपण एवढं करू शकतो, की महिन्यातनं एखाद्या रविवारी त्यांना आई-वडिलांना मूव्हीचे तिकीट्स बुक करून द्या किंवा त्यांना डिनरला, लंचला कुठेतरी पाठवा. म्हणजे जो टाईम मिळेल 3-4 तास तुमच्याकडे असतील, तो तुम्हाला क्वालिटी टाईम म्हणून स्पेंड करता येईल." त्यांना ते पटलं आणि स्माईल देत ते म्हटले, "येस डॉक्टर, वी विल डेफिनिटली वर्क ऑन धिस." सो प्रायव्हसी इज नॉट अ लक्झरी, है ना? वी शुड अंडरस्टँड धिस. तुम्हाला काय वाटतं याबद्दल?